कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विविध कारणांमुळे विशेषतः शेतकरी आणि कष्टकरी लोकांमध्ये मणका विकाराचं प्रमाण वाढतंय। अशा गरीब आणि गरजवंत रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी कोल्हापुरातील डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जन्मजात कुबड असलेल्या 12 आणि 13 वर्ष वयाच्या 2 मुलींवर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली। ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्यानं 7 तासाहून अधिक काळ चालली। एका 70 वर्षीय वृद्ध रुग्णाच्या मणक्याच्या चकतीची शस्त्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञान वापरून दुर्बिणीद्वारे करण्यात आली। अशा प्रकारची या हॉस्पिटलमधील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे। त्याचबरोबर 60 वर्षीय वृद्ध महिलेवरही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली। या शस्त्रक्रियेसाठी अन्य हॉस्पिटलमध्ये सुमारे 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो। मात्र डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि स्पाईन फाउंडेशनच्या वतीनं या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या। त्यांना गव्हर्नमेंटचे जे काही स्कीम्स वगैरे आहेत अवेलेबल त्या माध्यमातून हे ऑपरेशन केले जातात। आज आम्ही इथं 4 पेशंट ऑपरेट केले। त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे 2 मुली ऑपरेट केल्या। एक 12 वर्षाची मुलगी आहे आणि दुसरी जी आहे ती 13 वर्षाची मुलगी आहे आणि त्यांना जन्मजात कुबड होतं आणि त्यांना आज आम्ही ऑपरेशन इथं यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे। आणि मला अतिशय अभिमानानं सांगायसारखं वाटतं की हे जे ऑपरेशन जी करण्याची पद्धत आहे ही कोणत्याही मुंबईच्या उत्कृष्ट हॉस्पिटल म्हणजे नाव घ्यायचं असेल तर लीलावती म्हणा, ब्रिज कँडी म्हणा, त्या पद्धतीनं इथं केलं जातं। कारण स्पाईन फाउंडेशनचे जे एक्सपर्ट सर्जन असतात ते कोल्हापूरला येतात आणि ही सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात। त्याचबरोबर न्यूरो मॉनिटरिंगची टीमसुद्धा येते म्हणजे ह्या लोकांना सेफ्टी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन स्पाईन फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले। यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील उपस्थित होते। या उपक्रमासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। तसेच स्पाईन फाउंडेशन आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा अधिकाधिक गरीब रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। स्पाईन फाउंडेशनच्या वतीनं डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये गेल्या 5 वर्षांपासून स्पाईन ओपीडी आणि सर्जरी हा उपक्रम राबवला जातोय। या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजवंतांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत। गरीब आणि गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन स्पाईन फाउंडेशनचे प्रमुख डॉक्टर शेखर भोजराज यांनी केलंय। तर नॉर्मली आम्ही ज्या गावात जातो जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, अंबेजोगाई आहे तिकडे खूप बेसिक सर्जरी आम्ही करतो। पण डी.वाय. पाटील हॉस्पिटल जे आहे तिथे सगळ्यात आधुनिक किंवा ॲडव्हान्स्ड फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। त्यामुळे खूप कमी वेळात आम्ही जवळजवळ 100 सर्जरीज आत्तापर्यंत केल्या। दर 2-3 महिन्यांनी येऊन आम्ही 10-15 सर्जरीज करून पेशंट्सना बरं करतो आणि त्या 10-15 सर्जरीज गोळा करण्याकरता आम्ही कित्येक पेशंट तपासतो आणि आमची एक ऑनलाईन ओपीडी असते मुंबईच्या डॉक्टरांबरोबर आठवड्यात एकदा। इथे जे डिपार्टमेंट आहे डॉक्टर प्रदीप पाटील आणि बाकीचे सगळे ते आम्हाला खूप मदत करतात आणि दर 3 महिन्यात येऊन आम्ही इकडे सर्जरीज करतो। इथे एवढी फॅसिलिटी असल्यामुळे आता आम्ही खूप कॉम्प्लेक्स सर्जरीज इकडे करायला लागलो आहे। जसं की स्कोलिओसिस म्हणजे लहान मुलांमध्ये जो मणक्याला वाक असतो, ज्यांना कुबड असतं, जे वाकलेले असतात, ती खूप सर्जरी कॉम्प्लेक्स असते तर ती पण आम्ही इकडे करायला सुरुवात केली आहे। डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन स्पाईन फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचं अभिनंदन केलं। तसंच स्पाईन फाउंडेशन आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा अधिकाधिक गरीब रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं।